लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता आणखी वाटप झालेला नाहीये. तर नेमकी तारीख कधी असणार आहे, हा मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? हा जून महिना आता सुरू झाला तरी पण अजून हप्ता भेटला नाहीये. मग कोणत्या तारखेला भेटणार आहे? काही जण म्हणतात वट सावित्री पौर्णिमेला भेटणार आहेत, काही म्हणतात अगोदर भेटणार आहे. नेमकी सरकारने तारीख फिक्स केली आहे का, हे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर टाइम्स नाऊ मराठीची आजची एक बातमी आहे बघा. मी सकाळी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, म्हणजे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता. याबरोबर बघा लाडक्या ताईंनो आपण ज्या गोष्टी सांगतो, कारण की आपलं युट्यूबचं चॅनल सगळ्यात मोठं युट्यूबचं चॅनल आहे आणि आपण ज्या गोष्टी सांगतो तर नक्कीच या ठिकाणी याचा फायदा होतो. तर लाडक्या ताईंनो बरेच जण विचारतोय की सर तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे, निवेदन आपण करत आहोत, सरकारकडे मागणी करत आहोत, याचा फायदा होणार आहे का? 100% फायदा होणार. लाडक्या ताईंनो परत सांगतोय, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय, आपण जे सरकारकडे मागणी करत आहोत, जे निवेदन देत आहोत ते नक्कीच या ठिकाणी सरकारकडे या ठिकाणी पोहोचणार आहे. सरकार याच्यावर नक्कीच चर्चा करणार आहे आणि नक्कीच लवकरात लवकर पॉझिटिव्ह रिझल्ट या ठिकाणी भेटणार आहे. तर लाडके ताईंनो तुमच्यासाठी अजून एक गोष्ट सांगतोय, मी न्यूजपेपर वाल्यांशी म्हणजे वृत्तपत्रांच्या रिपोर्टरशी आणि टीव्ही चॅनलच्या रिपोर्टर बरोबर चर्चा करत आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या न्यूजपेपर मध्ये पण येणार आहेत आणि टीव्हीवर पण येणार आहेत. बघा अत्यंत आनंदाची बातमी आपल्यासाठी असणार आहे. लाडके ताईंनो तुमच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे. सर्व लाडके ताईंनी सपोर्ट करायचा आहे, कारण की आपण जे हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे, छोटे या ठिकाणी छोटी जी आपण ही गोष्ट सुरू केलेली आहे, नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि सरकारकडे आपली मागणी या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि न्यूजपेपर मध्ये आपल्या लवकरात लवकर न्यूज लागणार आहेत. त्याचबरोबर टीव्ही चॅनलवर जर आपला खरंच सपोर्ट तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच आपला व्हिडिओ या ठिकाणी टीव्हीवर पण येणार आणि त्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या या टीव्हीमध्ये डायरेक्ट सांगणार आहे की सरकारने काय काय आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मी सरकारकडे पोहोचवणार आहे. तर लाडके ताईंनो बघा मी प्रयत्न करत आहे, तुमच्यासाठी खूप झटत आहे. सकाळपासून जवळजवळ एक 10 ते 15 रिपोर्टर बरोबर, टीव्ही रिपोर्टर सोबत असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याचे रिपोर्टर बरोबर मी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि नक्कीच लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला सरकारकडे मागणी मांडण्यासाठी या ठिकाणी प्लॅटफॉर्म भेटणार आहे आणि लवकरात लवकर आपलं टीव्हीवर पण या ठिकाणी किंवा न्यूजपेपरला पण आपल्या या ठिकाणी बातम्या लागणार आहेत. तर आपल्या या बातम्यामुळे सरकारचं नक्कीच लक्ष या ठिकाणी जाणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता म्हणजेच हा 11वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला बघा टाइम्स नाऊ मराठीची काय बातमी आली ती तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपले काय निवेदन असणार आहेत, काय मागण्या असणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडके ताईंनो बघा सगळ्यांची या ठिकाणी उत्सुकता लागली की मे महिन्याचा हप्ता आम्हाला पाहिजे सर, मे महिन्याचा हप्ता आम्हाला पाहिजे सर, आम्हाला खूप गरज आहे सर, आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला का हप्ता भेटत नाहीये? जवळजवळ 1 महिना होऊन गेला तरी आम्हाला पैसे का अकाउंटला येत नाहीत? दररोज कोणीतरी नवीन तारीख का सांगत आहे, दररोज कोणीतरी काहीतरी सांगत आहे, मग हे नेमके पैसे कधी येणार आहेत? तर लाडक्या ताईंनो बघा आपल्याला सुरुवात करायची होती, मी सुरुवात 4 ते 5 दिवसापूर्वी केली आहे. बघा तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि नक्कीच एक दिवस ह्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला याचा पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळेल, कारण की आपण जे या ठिकाणी सुरुवात केली नक्कीच त्याचा या ठिकाणी वृक्ष होणार आहे आणि नक्कीच त्याचा वाढत चालणार आहे. बघा आता वेळ न वागेल तर आधी तुम्हाला न्यूज सांगतो आणि नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो. बघा टाइम्स नाऊ मराठीची 1 जूनची ही बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजना जून उजळला तरी मे महिन्याचा हप्ता नाही आला, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार? मोठी अपडेट आली आहे समोर. तर ही टाइम्स नाऊ मराठीची बातमी आहे. ही टाइम्स नाऊ मराठीची बातमी नेमकी काय आहे आपण अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे. टाइम्स नाऊ मराठीमध्ये बघा मे जून महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार. बघा मी सकाळी व्हिडिओ बनवला होता, सकाळी एक 9 ते 10 वाजता व्हिडिओ बनवला होता आणि ह्यांची दुपारी एक या ठिकाणी काय आलेली ही पोस्ट आलेली आहे, म्हणजे न्यूजपेपर मध्ये पोस्ट आली आहे. टाइम्स नाऊ मराठी खूप मोठा टीव्ही चॅनल पण आहे, न्यूजपेपर पण आहे. बघा आपल्या व्हिडिओची या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही हे जे मागणी सरकारकडे करत आहात, व्हिडिओ बनवत आहेत, याचा या ठिकाणी फायदा होणार आहे का? 100% फायदा होणार. लाडके ताईंनो बघा 100% आपल्या व्हिडिओ सकाळी मी टाकलं होतं की मे आणि जून महिन्याचा पैसे एकत्र भेटायला पाहिजेत. बघा त्या स्वरूपात सारखी आपल्या व्हिडिओ बघून पण या ठिकाणी रिपोर्टरला मी पण या ठिकाणी चर्चा करत आहे. टाइम्स नाऊ मराठीचे असतील, लोकमतचे असतील, सकाळचे असतील, अहिल्यानगर लाईव्ह 24चे असतील, अशा वेगवेगळ्या न्यूजपेपर वाल्यांशी असतील किंवा टीव्ही चॅनलशी या ठिकाणी मी संपर्क करत आहे आणि आपली बातमी लवकरात लवकर सरकारकडे कशी पोहोचेल या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे लाडके ताईंनो तुम्ही देखील सपोर्ट करायचा आहे. तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही काय सपोर्ट करणार, आम्ही लाडक्या बहिणी तुम्हाला काय सपोर्ट करणार? फक्त एक गोष्ट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला असेल, स्टेटसला असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करायचा, म्हणजे सरकारकडे आपली ही मागणी जायला पाहिजे.
तर लाडक्या ताईंनो बघा, मी सुरुवात केली आहे, निवेदन द्यायला पण सुरुवात केली आहे, सगळ्या न्यूजपेपरला पण चर्चा करायला सुरुवात केली आहे आणि तुमच्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेतलेला, त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करायचा आहे. लाडक्या ताईंचा सगळ्यांचा सपोर्ट असेल, कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट म्हणून लिहून टाकायचं आहे, सगळ्यांनी सहमत आहे म्हणून लिहून टाकायचं आहे, कारण की आपल्याला सरकारकडे मागणी करायची, कुणी ना कुणीतरी पुढाकार घ्यायचा आहे. मी पुढाकार घेतलाय, माझ्या सगळ्यांनी पाठीशी राहायचं आहे. लाडक्या ताईंनो, असं नको व्हायला मी फक्त एकटाच पुढे चाललोय आणि तुम्ही सगळे माघारी पळून जाताल, असं करू नका. मला एकट्याला या ठिकाणी लढायचं नाहीये, तुम्ही सगळे सोबत जर असाल तर नक्कीच आपण या ठिकाणी लढाई जिंकणार आहोत. महाराष्ट्रामधला मी एकमेव माणूस असेल बघा, एकमेव तुम्ही युट्यूबर बघितला असेल की जो तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आता बघा, जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून दररोज मी या ठिकाणी मागण्या करत आहे सरकारकडे, वेगवेगळ्या वृत्तपत्राबरोबर पण मागण्या करत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. ट्रिक्स गुरु तुमच्या सोबत आहे. लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी सपोर्ट करायचा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मी अगोदर ही बातमी काय ते सांगतो, टाइम्स नाव मराठीची. तर त्यांनी या ठिकाणी सांगितले बघा, मे जून महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. आतापर्यंत या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये आणि मग मे आता जून महिना उजडलेला आहे, जून महिन्याची 1 तारीख झालेली आहे. मग जून महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र 3,000 रुपये मिळायला पाहिजे आणि ह्याची शक्यता वर्तवली आहे. आणि जर हे पैसे एकत्र भेटले तर या ठिकाणी कधीपर्यंत भेटू शकतात बघा, हा मुहूर्त पैशाचा कधी लागू शकतो बघा, वटसावित्री पौर्णिमेपर्यंत, पण ही शक्यता आहे. सांगतो बघा तुम्हाला, मी सकाळी पण सांगितलं होतं, कारण की आता नवीन जी एक नवीन आता सण असणार आहे तो वटसावित्री पौर्णिमाचा आहे. सरकारला पण माहिती आहे, आपल्याला पण माहिती आहे, सगळ्यालाच माहिती आहे. आता नेक्स्ट काय असणार आहे टार्गेट, वटसावित्री पौर्णिमा. त्याच्यामुळे एक असं नको विचार करायला की सर तुम्ही वटसावित्री पौर्णिमा का सांगतात किंवा कशामुळे बोलतात हे सगळे वटसावित्री पौर्णिमा, कारण लाडक्या ताईंचा हा सण आहे. त्याच्यामुळे जसं बघितलं रक्षाबंधन झालं, त्याच्यानंतर बघितलं आपण रक्षाबंधननंतर भाऊबीज झालं किंवा वेगळे जे सण आहेत, जसं मागच्या वेळेस ते महिलांसाठी महिला दिन होतं त्यावेळेस पैसे टाकले होते. मग हा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तर कमीत कमी या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता भेटावा. पण माझी एक विनंती आहे लाडक्या ताईंनो, मे महिन्याचा फक्त हप्ता नको, मे आणि जून दोन्ही एकत्र पाहिजेत. 3,000 रुपये अकाउंटला यायलाच पाहिजे. सरकारकडे सगळ्या लाडक्या दादांकडे ही माझी मागणी आहे, स्वतःची मागणी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही मी सरकारकडे मागणी करतोय. लाडक्या ताईंना यावेळेस मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र टाकावा, म्हणजे तो की 3,000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींना टाकावेत, असं मी सरकारकडे मागणी करत आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये या ठिकाणी गुड न्यूज या ठिकाणी भेटायलाच पाहिजे, कारण की आपण खूप मोठ्या लेवलला या ठिकाणी मागणी करत आहोत. सरकारकडे आपण या ठिकाणी जात आहोत. आणि बघा, लाडक्या ताईंनो बघितलं असेल, आपलं चॅनल छोटं चॅनल नाही आहे, जवळजवळ 4 लाख फॉलोअर्स आहेत आपले. इंस्टाग्रामला पण जवळजवळ 2-3 लाख फॉलोअर्स आहेत, म्हणजे एक मोठं आपल्याकडे जवळजवळ 6 ते 7 लाखाचा फॉलोअर्स आहेत आपल्याकडे. आपलं चॅनल मोठं चॅनल आहे, ट्रिक्स गुरु नावाने मोठं चॅनल आहे. त्याच्यामुळे सरकारकडे नक्कीच आपली मागणी जाणार आहे आणि सरकार नक्कीच आपल्या या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकच काम करायचं, जास्तीत जास्त व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर सपोर्ट म्हणून लिहायचं आहे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. लाडक्या ताईंनो बघा, हे जे निवेदन आहे, निवेदन काय बघा, आपला सगळ्यांच्या वतीने हे निवेदन आपण प्रति महाराष्ट्र सरकारला देत आहे. विषय आहे लाडकी बहीण योजना हप्ता वाटपाबद्दल आहे. पहिलं आपली मागणी असणार आहे, प्रत्येक महिन्याला 1 तारीख फिक्स करून टाकावी. दुसरी मागणी असणार आहे, मे आणि जून महिन्याचा 3,000 रुपये भेटावेत आणि ज्या शेतकरी ताई आहेत, निराधार ताई आहेत, त्यांना कमीत कमी 1,000 रुपये टाकावेत. अशा स्वरूपाच्या ह्या 3 मागण्या आपण सरकारकडे करत आहोत. सगळेजण सपोर्ट करत आहेत का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हायरल करून टाकायचा आहे. सरकारकडे मी तर मागणी करतच आहे, न्यूजपेपरमध्ये पण टाकणार आहे, TV चॅनलवर पण जाणार आहे, सगळीकडे आपल्याला जायचं आहे. बघा लाडक्या ताईंनो, तुम्ही म्हणत असाल की सर आपण हे सगळं केलं तर काय होणार आहे? 100% कुणी ना कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. मी पुढाकार घेतलाय, माझ्या सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, सगळ्यांनी माझ्या सोबत राहायचंय. कोणी जर एखादा निगेटिव्ह कमेंट करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय. निगेटिव्ह कमेंट करणारे लोक असतेच, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण आपण या ठिकाणी पुढाकार घेतलाय म्हणजे 100% या ठिकाणी फायदा होणार. 3 ते 4 दिवसात 5 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळेल, याचा फायदा काय होणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, जास्तीत जास्त शेअर करा, सरकारपुढे आपली ही मागणी जायला पाहिजे. त्याच्यामुळे लवकरात लवकर 3,000 रुपये तुम्हाला हवे असतील तर लवकरात लवकर सगळ्यांनी शेअर करायचंय, लाईक करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं सपोर्ट आहे, सहमत आहे सर, अशा स्वरूपात कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. लाडक्या ताईंनो, काही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.